नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. पाहूयात काही विशेष घडामोडी. बारामतीत राजकीय नेत्यांची फुगडी. आशिष शेलार, दत्तात्रय भरणे, हर्षवर्धन पाटील रंगले पारंपरिक खेळात. फडणवीसांची वीज बिल थकबाकी माफीची घोषणा. फडणवीसांच्या घोषणेनंतर कोल्हापुरातील 1.25 लाख शेतकऱ्यांना 516 कोटींचा लाभ. कोल्हापूर सांगलीतील शेतीपंपांची 3000 कोटींची थकबाकी माफ. बुलडाण्यात दुचाकीचा आधार घेत शेतीसाठी युवा शेतकऱ्याचा जुगाड. बैलांऐवजी दुचाकीचा वापर करून पिकांची कोळपणी. शेतकऱ्याचं सर्वत्र कौतुक. बीडमध्ये पावसाळ्यात सुद्धा टँकरद्वारे पाणी पुरवठा. 95 अधिग्रहण विहिरीच्या माध्यमातून 66 टँकरद्वारे पाणी पुरवठा. पाणी टंचाईचा भीषण प्रश्न. अहिल्यानगरच्या शिर्डीत पावसाची उघडीप कायम. स्प्रिंकलरनं पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. शेतकऱ्यांचे आकाशाकडे लागले डोळे. पालघरच्या औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांची फसवणूक. 16 लाखांहून अधिक रुपयांचा गंडा घालणाऱ्या आरोपीला बोईसर पोलिसांकडून अटक. छत्रपती संभाजीनगरमध्ये धावत्या ईव्ही बसनं घेतला पेट. चालकाच्या प्रसंगावधानानं प्रवासी सुखरूप. धुळे सोलापूर मार्गावरील घटना. नाशिकच्या येवल्यातील नागडे शिवारात बिबट्याचा धुमाकूळ. वन विभागाच्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद. नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक. पैठण तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचं आंदोलन. पाण्याच्या टाकीवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. छत्रपती संभाजीनगरमध्ये खाकी वर्दीला काळीमा. 48 वर्षीय शिक्षिकेवर 53 वर्षीय PSIचा अत्याचार. कारमध्ये मारहाण करून रस्त्यावरच सोडलं. आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत रहा एलएस मराठी.